आपण सगळ्यांनी वाचलंय, भारताला स्वातंत्र्य अहिंसेमुळे मिळालं. पण ही ती गोष्ट नाहीये. You met him once, so what do you say? Quite frankly, sir, he's the most dangerous man I've ever met. Because in just one meeting, he almost had me convinced that we are in the wrong. 1857च्या लढाईत हिंदू आणि मुसलमान एक होऊन लढले होते, कारण देश धर्मापेक्षा श्रेष्ठ असतो. मॅझेनीने अखंड इटली बनवला होता, आपण अखंड भारत बनवू. समुद्र ओलांडणं अशुभ मानलं जातं. अगं, हा समुद्र भारत मातेचे चरण धुतो. मला जगभर फिरवून पुन्हा तुझ्याचकडे घेऊन ये. सावरकरजी, मायसेल्फ MK गांधी. हिंसेने संघर्ष होऊ शकतो, पण समाधान नाही. आणि मी अशा लोकांच्या शोधात आहे जे जिवंत इंग्रजांच्या आतड्या फाडून टाकतील. आता मीटिंग आणि गप्पांचा वेळ संपला. आपल्याला भारतात बंदुका पाठवाव्या लागतील. इंग्रजी फौजेतील आपल्या शीख बांधवांना पत्र लिहावं लागेल की त्यांनी उठावासाठी तयार राहावं. 1912 पर्यंत आपण ह्यांना मारून मारून पळवून लावू, किंवा ह्यांना मारता मारता मरून जाऊ. पहिल्यांदाच एखाद्याला 2 जन्मठेपांची शिक्षा सुनावली. देवानं 1 आयुष्य दिलं होतं, जज साहेबांनी 2 दिली. आपण इंग्रजांच्या बाजूने लढलो तर उद्या तेही आपल्याला मदत करतील. जर्मनी आणि जपानच्या आधुनिक हत्यारांसह इंग्रजांवर हल्ला करा. मी या महान ग्रंथाचं इंग्रजीत भाषांतर करून नवीन पिढीपर्यंत पोहोचवू इच्छितो. ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह. याला जेवायला दे. ह्याला स्वतंत्र भारतामध्ये डेमोक्रेसी नाही तर सल्तनत हवी आहे. इंग्रजांच्या जाण्यानंतर स्वतंत्र भारतात सल्तनत बनवण्याचा प्रयत्न केला गेला तर आम्ही मुघलांचं राज्य पुन्हा येऊ देणार नाही. फौजेत सामील व्हा, ट्रेनिंग घ्या. पुढे तो काळच ठरवेल की या बंदुकीची नळी कोणत्या दिशेला रोखायची आहे. हिंदवर प्रेम करणारे आपण सगळेच हिंदू आहोत. अखंड भारताचा, अखंड भारताचा. तुम्ही कधी विचार केलाय की काँग्रेसच्या कोणत्याही मेंबरला काळ्या पाण्याची शिक्षा का नाही झाली?